हो का, मग चालते ना मग. म्हणतो ना मग मी आईले आणि योगिताले बाबाले चालते मग त्याच्या पसंतीनं. हो म्हटलं आता आलोच मी तर घेऊन घेऊ त्यांच्या पसंतीनंच कपडे. तुला पण आता तुझ्या बहिणीच्या लग्नात काही घ्यायचं असेल तर घेऊन घे ना तू. आपलं घरी घेणं नाही झालं ना, मग घेऊन घे इथे. हा मी आता तुम्ही घेऊन देसाल तर घेईल, नाही तर नाही तर आहेतच माझ्याकडे जुन्या साड्या त्या घालील. नाही नाही, कशाला जुन्या, कशाला नाही घालणं हा. घे, काही प्रश्न नाही. तू पण एखादी तुझी साडी वगैरे काय घ्यायचं आहे ते घेऊन घेजो. बरं मग उद्या सकाळी जाऊया हा, म्हणजे मग कसं मग उद्या संध्याकाळी चालला जाईन घरी. हो का, थांबा ना, काय होते 1-2 दिवस. हो पण दवाखान्यात जावंच लागेल हो ना. मग काय तर दवाखाना थोडी बंद ठेवता येते. येईल ना मी आता मध्ये चक्कर मारायला येईल. कॅटरर्सचा मेनू सांगितलं म्हटलं, मस्त परफेक्ट झाला. दही वडे पण सांगितले मी त्याच्यामध्ये, आणि एक राजकचोरी पण ठेवली. म्हणजे कसं चाटमध्ये राजकचोरी परफेक्ट एकदम दिसायला खूप भारी दिसतं, स्टँडर्ड वाटतं. 2 पदार्थ वाढवले मग मी. आणि हो, स्वीट मध्ये पण मी हे ठेवलं, ते छोटे असतात की नाही रसगुल्ले, अंगुरी म्हणतात त्याला, ते ठेवलं. छान वाटते की नाही ते, खायला पण मस्त वाटते. नाही तर तुझ्या वडिलांनी ते मोठे रसगुल्ले म्हटलं, ते काय कॉमन दिसते, हे छोटे कसं थोडंसं वेगळं वाटते काहीतरी. हो मग असं आहे ना, मग तुम्हाला म्हणून तर बाबा म्हणतात की पाहुणे आले की सगळं पद्धतशीर होते. चांगलं झालं, मस्त. हो का, फारच चांगलं. भाज्या वगैरे व्यवस्थित आहेत ना, तुम्ही फारच असेल ना मेनू आता. हो, भाज्या वगैरे परफेक्ट आहेत. केलं मी त्याच्यात काही थोडेफार चेंजेस, पण मस्त झाला आता मेनू वगैरे छान. आणि हॉटेल पण मोठं आहे इथलं. हो मोठं आहे ना, सगळ्यात मोठं हॉटेल बुक केलं ना बाबा ना. त्याची तेवढीच आहे ना, पप्पा लग्न चांगलं. तर ते मेनू बरं केलं तुम्ही स्वयंपाकातलं. मस्त कसं जेवण चांगलं असलं की कोणी नाव काढते की लग्न लावून गेलं, आपण तेच म्हणतो ना की जेवण चांगलं होतं बा, नाही तर बाकीचं काय पाहिजे कोणी. तर हे मस्त केलं. मग तुम्ही आंघोळ करता का? थंड पाणी काढते ना मी. नाही नाही, एवढं काही उन्नत तसं गाडीतच गेलो आम्ही, होतो म्हणा, पण ते एवढं काही नाही जाणवलं. चल बाई, बरं झालं बाई, माणूस तरी झाला खुश. टेन्शन नाही. बाबाचे 2-3 पदार्थ वाढले, म्हणजे त्यात आता थाली तर महागाची झालीच असेल ते, पण जाऊ दे. व्हायला खुश करायला थोडंसं घासूनही घ्यावं लागते सासऱ्याने. काय करतं, फुगला होता पण नकास. आता जाऊ दे, राजकचोरी असो का अजून कोणती कचोरी असो. कचोरी फुगलेली चांगली दिसते, पण जाऊ या फुगलेला चांगलं नाही दिसत. अगं दीदी, अरे हा ये का योगिता. अरे काय बुवा योगिता. काही नाही जीजू. मी दीदीलाच बोलवायला आले होते. ते मम्मी म्हणते भाजी काय करू, पाहुण्यांना कुठली भाजी आवडते. अगं मी पनीर करणार होती ना, मम्मीला सांगितलं मी. थांब ना, मम्मीला थोड्या वेळ मी करते. पनीर आणि तंदुऱ्या बनवूयात. हो का? अगं मम्मीला सांगावं लागेल मग. अरे राहू दे ना रागिनी, कशाला एवढं. नाही नाही, जा. मुगाची डाळी भिजू घातलेली आहे मी. मम्मीला मला फक्त थोडी वाटून ठेव, तरीशी मुगाचा शिरा करायला. अरे कशाला रागिनी. नाही हो, ते कसं आईचं कसं आता सांगते काय थोड्या वेळाने विसरून जाते. तेच म्हणे बरं, रात्री चांगलं कर चांगलं कर, आणि झालं. घाई दुनियाभराची तिला वाटते पाहुणे आहेत, लवकर झाला पाहिजे स्वयंपाक. आता ते काय गरम गरम केलं आणि जेवलं. ताई मी मम्मीला सांगते. हा अगं योगिता, म्हटलं रागिनी सांग तिला उद्या जायचं आहे आपल्याला शॉपिंगला. अरे हो योगिता, तुझी जिजाजी म्हणतात की उद्या आपण सर्वजण शॉपिंगला जाऊया. आमच्याकडचा आहेर घ्यायचा आहे ना. तर तू पण चल, म्हणजे तुझ्या पसंतीनं तू साडी घे, मम्मीच्या पसंतीनं मम्मी घेईल पप्पांना. आता हे म्हणतात की सगळ्यांच्या सोबतच नेऊयात आणि सर्वांची पसंतीनंच घेऊयात. आता कसं आम्ही घरून आणलं असतं तर मग थोडीच तिथं बोलवलं असतं तुम्हाला, पण इथं आहो ना आता, तर इथेच घ्यायचं आहे. तर मग तुमच्या चॉईसनीच झालेलं चांगलं. हो का? रागिनी म्हटलं उद्या सकाळी लवकर निघूया, म्हणजे उन्हाच्या आतमध्ये दुकानं उघडले की पहिलंच गिराईक आपणच. उन्हाच्या आणि बाकी काही नाही. हो ना, खूपच ऊन आहे, खरंच ना, खूप ऊन आहे. त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना, बापरे, एवढं म्हणजे मला कसं वाटतं सगळं जास्त तापमान अकोल्यातच आहे का काय माहिती. खूप जास्त तापतो बापा, गरम होतं नुसतं. आणि माहिती आहे का दीदी, ते सोनं घेतलं, नंतर मग ते साड्यांकडे गेलो, पण मी तिथे मग पप्पा म्हणत होते चला उशीर होते मग बरं झालं. मग ते गेल्या होत्या दोघी जणी, माझी ननंदानी सासूबाई समजा. पण मग आम्ही निघूनच आलो. ते चांदीचं वगैरे तिथे एकच घेतलं, पण ते एवढं फिरलंय बापरे, ते लस्सी प्यायला आणि त्याला मला ते एवढं गरम होत होतं. पण काय म्हणतं काय आता एवढं काही घेणं म्हटलं तर वेळच लागते ना. म्हटलं योगिता म्हणते त्या दिवशी म्हणजे ननदला, याच्या सासूला, हिला सगळ्यांना सारखेच हार घेतले, म्हणजे एकाच दिवशी घेतले. आपापल्या पसंतीने घेतले समजा यांनी. हो का? अरे प्लॅनिंग केलं असेल मग त्यांनी सर्वांना एकाच दिवशी घेऊया. काय माहिती, आपल्याला काय माहिती. पण घेतला त्यांच्या बहिणीलाही घेतला समजा, आईला, मला. अरे उद्या जाऊया लवकर, करू ना मग काही जेवायला. हो पटकन बनवते मी. पनीर बनवते, पनीर टिक्का आणि तंदुऱ्या आणि मुगाचा शिरा. तुम्हाला आवडतं ना? आई मगाशीच म्हणाली, परत ती विसरून जाते, तिथंच लावते ते. मी पटकन तिला सांगून येते की शिरा भाजणं सुरू कर म्हणून. चल योगिता. हो चल. हा, काय पाहायचं होतं? आम्हाला ना साड्या दाखवा. योगिता साडीच बघते ना ग, कलाच्या वगैरे बघते? नाही नाही ताई, साडीच पाहते. अच्छा ठीक आहे, मग इकडे या. तसं कितीपर्यंत पाहायचं होतं तुम्हाला? दाखवा ना, 2,500-3,000 पर्यंत. नाही नाही,
5:30 पर्यंत दाखवा. बापरे, एवढा महाग? रागिनी ताई राहू दे ना, कशाला? रागिनी आधी योगिताचे घेऊन घेऊ, मग आईला थोडं कमी मधून पाहशील. चालते ना? हो. दादा पहिले 5 पर्यंत दाखवून द्या तुम्ही. ठीक आहे, मग इथेच दाखवतो. बापरे योगिते, तू निकल पडी. घे हातात घेऊन चांगली. आता हा माणूस किती हातात नाही पडत तो. आता घे चांगलं साडी काढ, मस्त घे, मस्त 5,000ची काय 6,000 लोक काढले तर काहीच नाही मला आज. आता हे खुश आहेत. काय लिहो ताई, आता घेते नंतर तुलाच म्हणते बिचारे, काही जाऊ दे ना, ते सासू म्हणे तेवढ्याची घेतली बाबा, एवढी घेतली का एवढी घेतली का, काय काम आहे, जाऊ दे बिचारे, 1,000-1,200 रुपये घे. हा घे ना, जाते तिकडे घे. आता घेतलं का मला आजपर्यंत घे ना, आता घ्यायला तयार आहे तर घे ना घेऊन, काय नाही म्हणतो. जेंट्सचे कपडे पण इथे मिळतात का? हो सर्वच. अरे वा, फारच चांगलं. बाबांचे पण कपडे आपण इथेच घेऊन घेऊ. हो चालते ना, पहिले याचे पाहून घे मग. पप्पा पप्पा चला, मला पण जायचं मावशीच्या लग्नाला. हो चाललं ना रे, मग रडा कशाला लागते. जा मम्मी काय करू, पाबर जा बरं, मला काम करू दे, डिस्टर्ब नको करू. नाही, मला आताच जायचंय. राधा गेली पण. पप्पा मला पण जायचंय. हो हो, जा मम्मीला विचार जा. कुट्टी, मी कुट्टीच घेतो. मम्मी. काय रे, काय झालं राघव? मम्मी चल ना, आपण जाऊ ना. हो चाललो ना, मग जाणार आहे ना. हो, रडायचं कशाला त्याच्यात? राधा गेली पण. तिची फोन केला होता. त्या आपाजी सोबत बाहेर पण गेली. तिने खाऊ पण खाल्ला. मी गेलीच आहे. हो, आपण पण जाणार. मग आपण गेले की तुला पण आबाजी नेता बाहेर येतात ना. हा, मग रडायचं नाही असं. अरे तिकडे जा ना, काय डिस्टर्ब करता. जा बरं तिकडे. राघव जा तिकडे, तुला लहान आहे का, तुला कळत नाही का? हो चल चल, पप्पा काम करत आहे ना. मी काय करू मग? काम पप्पा करतात, मी करतो का? माझे तर पेपर झाले ना, रिझल्ट पण लागला. मी छान छान पास पण झालो ना, तरी पण मी घरीच. आणि ती राधा गेली पण. मला नाही नेलं. आता मावशीचं लग्न झालं तर मग मी घरीच. अरे बाबा, लग्न नाही झालं अजून. चल तू तिकडे, ते पप्पा काम करून राहिले, रागावतील ते. वेळ आहे अजून लग्नाला. तशीच गेली ती आणि तिथे जाऊन पडली पण, लागलं पण तिला. बापरे, खूप लागलं होतं तिला. मग तिच्या पप्पांनी तिला परत घरी बोलवलं, परत घरी गेली ती. खोटं नको बोलू, मला तिचा सकाळीच फोन आला. ती परत आबाजीच्या घरी गेली, वापस गेली ना गं. ती लागलं होतं तेव्हा तर आली, पण परत लगेच 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 चालली गेली. काय करा बाई, उली उली लेकरं फोन करतात. आपल्या तर बहिणीला एवढ्याला झालं तरी फोन करणं होत नाही. हे चिकटले बस, इकडचं तिकडे तिकडचं इकडे करतात. चल ना गं, चल ना. हे बघ मोहिनी, मी काय म्हणतो, जा तुम्ही आज. नाही हो, थांबते ना. मग तुमचं होऊ द्या ना. हा, मग जाते ना मी. म्हणजे कसं, मग तू मग मी घरी नसले तर तुम्हालाही टेन्शन. होऊ द्या ना एवढं तुमचं प्रोजेक्ट. नाही नाही, तसं काही नाही, तुझं काही विशेष नाही. जा तू, लग्न आहे तर त्यालाही वाटते, बरोबर आहे त्याचं. आणि तुझ्या आई वडिलांना वाटेल की आली नाही बुवा, तर जा ना मग, काही प्रश्न नाही, मी करतो माझं, भागवतो. हो ना. ही रागिनी गेली आणि ज्योष्णा तर बरं चालूच आहेत चक्रा तिच्या जाणं येणं. मला वाटते त्यांनी अहेर पण घेणार आहेत का, घेतला काय माहिती रागिनीच्या घरचा. आपला तर राहिलाच. आपण म्हटलं इकडूनच घेऊन जाऊ आणि मला अहेर घेऊन द्या, म्हणजे मग मी चालले जाते. हो अरे हो, हेरी राहिलाय ना. बरं असं करू, मग आज संध्याकाळी घेऊन घेऊ ते, आणि उद्या सकाळी तुम्ही चालले जा. राघव बेटा, उद्या सकाळी जायचा. खरंच ना? उद्या सकाळी? हो, उद्या सकाळीच राघव आबाजीच्या घरी. हा, पप्पाला नाही नेत ना, पप्पा घरी. तुम्ही बी चला ना, चला ना तुम्ही कोण घरी लायता? नाही बा, मला काय, मला थोडी म्हटलं कोण ये. तुला म्हणतात बा ये राघव लग्नाला, मला म्हटलंच नाही तुझ्या आबाजींनी, मग मी येतच नाही आता. हो मोनू, मी येत नाही. अरे बापरे. राघव, पप्पा येणार नाही ना मग मागून? आपण पप्पाला घेऊन जाऊ ना सोबत आपल्या. अगं मम्मी जाऊ दे ना, मग पप्पा नाही आले तर काय होते, बरं नाही आले तर, नाही तर तिथून बोरच करतात पप्पा. आपल्याला खेळू पण नाही देत आम्हाला. आणि आपाजी पण म्हणतात, ए मस्ती नाही करायची, पाहुणे आले असं म्हणतात. त्याच्यापेक्षा पप्पा नाही आलेलेच बरे. अरे असं म्हणतात का? हो रे. हा, काय म्हटलं राघव? अरे काहीच नाही. पप्पा तुम्ही पण या. तिथं मज्जा येते, खूप मज्जा येते. आपाजी आम्हाला खूप सारा खाऊ आणतात, आमचा खूप लाड करतात. राधा गेली पण. राधा एकदा गेली होती पण आपाजी सोबत फिरायला, आणि तिने खूप सारा खाऊ पण आणला असेल, आणि तिने एकटीनेच खाल्ला तो, म्हणून तर ती पडली. म्हणून ती पडली, त्या पप्पाने तिला पाप दिलं की तिने मला सोडून खाल्लं ना, म्हणून ती पडली. अरे तसं म्हणतात त्या, दीदी आहे ना ती. हा, ती पडली तर तिला लागलं असेल ना, विचारशील तिथं गेलं की, मला दीदी तुला लागलं होतं का? मी तिला असं विचारेन, दीदी तू माझा खाऊ खाऊन घेतला होता का? आपाजीने का तुला फक्त एकटीला घेऊन दिलं होतं का? माझ्यासाठी का नाही ठेवलं, असं विचारेन मी तिला.
बाबा लय भांडगोळा आहे तो, लय भांडतीच्या सोबत. बरं आज संध्याकाळी खरंच जाऊ मग. म्हणजे कसं मग मी चालले जाते उद्या बघ, हो ना. मग तुमच्या जेवणाचं कसं बरं? मी पाहतो, करतो मी ऍडजस्ट, तू काही टेन्शन नको घेऊ. तू जा रिलॅक्स, पाहतो मग. एवढं काय माझं झालं की मी चाललं येईल तिकडे. काय आलो की एक दिवस मग कसाही जाते माझा, 1-2 दिवस. मग काय त्याला मला घ्यावंच लागते. हा काही टेन्शन नाही. चालते मग, फार चांगलं. हो माय बाई, हो माय, हार इले काय घेतला त्यानं? तो बी काय करते माय, त्याच्या मायची अजून जीवारी ना. काय म्हणे आपणच मागला गेला का? ते तर बाई तू फानी आहे निरा. हा वैली तर वैली आता कशी तरी साजरी बोलली त्या रोजी. ते शिटू बी म्हणे मासंगी बी साजरी राहून राहिली. काले उगाच फालतू हा राजू रिकामे धंदे करते. हा ते बाई तर सारायच्या लग्नात बोंब करायची होय की आपणच मागला हार आमच्या पोरीला, आम्हाला हार द्या सुनीले का असो का तुमच्या पोरीला करून द्या. काही काले ना खाऊन बट्टावं काही हिरशिटून घेतला कायले? अहो नाही ना बाई, शिटू काय मागणार आहे बा. तिचं काय त्यानं जबरदस्तीनं म्हणजे तेच त्यानं घेतलं ना. हो पण त्यानं लाख म्हणलं असेल, पण तू तिले काय लागत होतं? तू उदाहरण सांग. त्या स्पष्ट नाही म्हणला लागत त्याने की बाबू राजू काले बापा आता ते लग्नात दिलं असतो का लग्नाच्या आधीच असतो तर न्यारी गोड. आता झाल्यावर लग्न झाल्यावर देणं देखतो त्याचं लग्न होऊन राहिलं. त्याची बायकोचं काय म्हणे ना, बहीण सारं लुबाडलं. हा उलसक एक म्हणी घ्या 10 लाखाची बॉम्ब करून घ्या. काय कामाची गोट रे? हा ते भाऊजच म्हणायची वेळ सकाळ की बापा मानन सरस नेलं का आले पाहिजे. तसं नाही ना बाई. आता ते राजूच्या बाबांना सांगितलं होतं, म्हणते की त्याने त्याच्या आईलाही घेतला. आईला तर त्याच्या 55 ग्रामचा तू हार घेतला लोजाळाचा टोकान बा. हिचा तरी 45चा आहे. म्हणजे असं काही त्यानं हे नाही केलं भेदभाव की कोण जो पसंत तो घ्या असं होतं. त्या पोरीचंही मुलं वाटते तिचा काय 42 का 43 असं काहीतरी आहे. येई ना ते नाजूक डिझाईन घेतल्या ना. यायचं ते नाजूक डिझाईन आहे ना. तिच्या मायनं मस्त घेतला. दड भक्कडचा त्याचा जडा पिवा धम्म आहे मस्त. हो माय बाई, हो पण ते नवरीनं घेऊ का नवरीच्या माया सासूनं घेऊ आपल्याला काही घेणं नाही. त्यानं त्याच्या बायकोले त्याच्या मायला घ्या लागत होता. शिटूचं काही काम नव्हतं बाई. का आले पाहिजे उगासच. त्याची माय कशी आहे तुला माहित नाही का बाबू? हा भर पाहुणे मला म्हणायचे होय लग्नात की देला बापा गोप घेऊन देला बापा तो काय होय हार घेऊन का आले पाहिजे. लोकांच्या तोंडावर का हात ठेवले जातात का? काही तर मग त्यातले असे असतात की आपल्याच इकडचे त्याच्या इकडले म्हणतील आपल्याच इकडच्या तोंडावर करायचे होत. हा की इनच म्हणलं अशी नवऱ्यानं घरी तर दिला अशी सासून सासरवास केला अशी माय लग्न झाल्यावर सोनं आणायला लावलं व लोकांनी का हाय बाबा बोलायले. नाही ना बाई, तसं काय नाही बाबा. तिची आई तर लय खुश होती. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो की नाही, आता हार घेतला हे घेतलं. पहिल्या दिवशीच घेतलं. मुक्काम पाहून झाला तो. ते कपडे घ्यायचे राहिले ना. मग त्याच्यातच उशीर झाला ना. लयच उशीर लावला नाही बाई ते हार घ्या. मग त्या पोरीला ते पोत घेतली. मग ते शिटून त्या तिला तोरड्या घेतल्या त्या काय द्यायले. ते तिच्या आईने घेतलं काय घेतलं ते लय घेतलं होतं सोन्याच्या दुकानात. त्यानं लय संध्याकाळी गेली. आणि मग कपडे घ्या तर उशीर झाला. ती तिकडे तिची बाबाही म्हणत योगिताचे जसे की आम्ही जातो बा. मग ते गेले. मग आम्ही चाललो सोनं संघ होतं ना. म्हणून रात्री जास्त थांबलो नाही. मग मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी डबल मग कपडे घेतले. दुसऱ्या दिवशी मध्ये कपडेच दिवस गेला. त्यानं आम्हाला घेतले, आम्ही तेही घेतले. ते रस मिटून टाकला ना. नाही ते बरं केलं ना. मी तिला सांगलंच होतं की घेऊन घे म्हणून बाहेर. साजरी घेतली ना साडी तिच्या आईले. हो घेतली बा साजरी घेतली. ते काय कोणती घेतली तर मला नाही नाव काय त्यातली. पण चालतो झाला 10,000चा बिल झालं. होय ना. मग आता होतेच. आता 1000 खेप करा लागते. एकच खेप करा लागत असते. आता मोठा दादा जवळ वयस तर थोडीशी घासून घ्यास लागते बाबू. हा मोठ्याचा मान घ्या लागते. जवळचा मंडपात मिरवा लागते तर काही ना काही तर घासच लागते. हा जसं कसं पोलं कसं होईल. होऊ दे झाला तर 10,000चा हो का काही हो. मी म्हणलंच होतं तिला. म्हणलं साजरी घेजो म्हणलं. तो आईली साजरी 4-5 जरा लोक साडी घेजो म्हणलं. लागे तो बाबाला साजरे कपडे घेजो. तर राजूला साजरा ड्रेस घेजो. जाऊ दे घेतला तर घेतलं. बहीण असती तर बाबू आंदन द्या लागलं असतं तुले तर याच्यापेक्षा उलाय गेलं असतं. साईज असती तुले तर आंदन का आजकाल स्वस्त होती काय? नाही ते बरोबर आहे म्हणा. तसं नाही ते घेतणारच आहे. तिची आई बी म्हणे इतकी माग घेऊ. या दोघी माईल की सारख्याच घातल्या ना साड्या. आता लग्नात घालतील ना. हो माय बाई, हो का माय फार चांगलं. माय बाई माय फार माय बरं झालं. माय लेकीनं साजऱ्या घेतल्या काय सारख्या? हो बा सारख्याच घेतल्या. एकाच रंगाची एकाच ती काय असते ते काय होय एकातली समजा. हा ना एकच पॅटर्न असं काय हो का रे. बरं झालं साजरं झालं. तुला कोणता ड्रेस घेतला मग त्याईनं? मुली शेरवानी घेतली ना. मी नाही म्हटलं वाटलं मला पॅन्ट शर्ट घे म्हणलं गड्या. म्हणजे मला ऑफिसात जायला कधी मग कामात पडते. शेरवानी म्हणलं तो लग्नात घालू अजून ठेवून द्यायला लागेल. नाही ऐकलंच नाही त्या पुरानं. घेतली शेरवानीच घेतली म्हणजे तिकडून. सफारी घ्या म्हणे बापू. म्हणलं रे बापा ते सफारी कोण घालते रे आता. गेली त्याची फॅशन. कोट घ्या म्हणे. मग मी काहीच नाही घेत. म्हटलं फालतू अंगावर पडतात. मला म्हटलं पॅन्ट म्हणला घे असं एक जॅकेट नाही म्हणे. शेरवानी घ्या. मग घेतली शेरवानीच. मग शेरवानीच तर आई 3,500ची झाली. हिची साडी 5-5.5 हजार काहीतरी आहे. बाबूले ड्रेस घेतला 800 रुपयाचा. चिकटला तर ड्रेस झाला. इतकं सगळं येईल 800 आहे ते.
अरे लेकराचे कपडे उलट महाग होतात. मोठ्या मोठ्या बायाचे कमी होतील, माणसाचे सस्ते होतील, पण लेकराचे महाग होतात. मग माय बाई मा बाबूला 800चा घेतला का ड्रेस? फारच होतं बापा. मग घरी बी घेणं त्याले, त्याच्या मामाचं लग्न आहे ना, त्याला ड्रेस घेतो घरी बी. तर ती लग्न आहे की कसं मी काय म्हणतो ती पाहिजे म्हणत होते, भुलली त्या दिवशी याद नाही की बाबूला साजरे असे कॉटनचे कपडे घेऊन येतो म्हणून. कसं आता लग्न घरी साजरे पाहिजे, लेकरू कसं हाकते मुतते खराब करते, 1000 खेप बदला लागतात कपडे. तर गलोते पाहिजे कसे साजरे नवे. आता हे पाय मला जा लागेल नाही तर, आणि घेऊन या लागतील बाबूसाठी. हो मग घेऊ बरं, आणजो बरं. मग ते हो बरोबर त्या मॅटच्या लक्षात येईल आल्या दिवशी. तर ती होती किती नाही सुचत एवढं. जाता येते ना, अजून टाइम आहे ना. काही येते म्हणे रजू न्या गेली इले का कसं काय आहे, काही जाते. आता 4-5 दिवसानं जाईन. बरं काही खरं नाही बापा, जाय ना. असं त्या हाराचं बिल गिल ठेवजो बरोबर, नाही तर लग्नाच्या धामधमीत हे चाललं जाईन इकडे तिकडे. त्याच्यात जोड आहे ते काही मी आणले राहता येते पुढे मागे. कायच काम पडतात आपल्याला, कोण मोडते तो. नाही मोडते कोण बापा, पण काही खणला काही तर मग ते दुकानदार मग बिल मागतात ना, म्हणून. हाय त्याच्या जोडच पडेल. बरं आहे बापा, फार सुद्धा एवढं साजरं मग कोणाला हरिक नाही येत बापा. पोरीचं कौतुक चालू आहे, जवळचं कौतुक चालू आहे, तर मला तर हरिकच आहे बापा. तो मान वाढला की मला हरिक येते, काही बी म्हण. तुला अपमान केला त्याने की मग मला राग येते, मग मी मग माझ्या जीवावर येते. कायला खोटं सांगू, पण तुला लय मान करून राहिली नाही, तुझी सासू बी साजरी राहून राहिली नाही. हो बापा लय मस्त. मला कधी कधी वाटते येच